नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत। तर मैत्रिणींनो, थंडी कशी आहे हे पिलू? थंडी कशी आहे? आमचा ऋग्वेद अजून पण इथं ब्लँकेट घेऊन बसलेला होता। आंघोळ झाली, सगळं झालंय त्याचं, पण हे ना त्याला लई थंडी वाजली आंघोळ केल्यावर, तर बसला होता ब्लँकेट घेऊन। तर आजचे दिवसच पोरांना सुट्टी आहे, आता उद्यापासून त्यांच्या शाळा सुरू होणार आहेत। तर ऋषांग गेलाय आंघोळीला आणि ऋग्वेदचं पण आवरलंय, माझं आवरलंय, देवपूजा झाली। तर आज आहे गुरुवार, 21 तारीख आहे आज, आणि आज आहे गुरुपुष्यामृत योग। तर आज ज्योतीने छान अशी आपल्या उंबरठ्यावर रांगोळी काढली आणि सुंदर असं सारून घेतलेलं आहे। तर आपल्या इथं शेजारी ना खूप असे ऊस तुडीवाले बसलेले आहेत आणि खूप त्यांच्याकडं बैल आहेत, गावरान गाया, जनावरं खूप आहेत। तर हिरवगार असं शेण मिळतं। तर ज्योतीने आज मस्त असं सारून घेतलंय आपल्या अंगणामध्ये शेणाने। तर आम्हाला आहे ना सारलेलं अंगण खूप आवडतं। नंतर थोड्या वेळाने सुकल्यावर आहे ना रांगोळी काढल्यावर इतकं सुंदर दिसतं ना। तर आणि आता आम्ही आज जाणार आहोत आमच्या शेतामध्ये। तर आपली आता कपाशी पण उपटून टाकलेली आहे आणि वावर पण आपलं आता व्यवस्थित केलंय। तर आता आज चक्कर मारणार आहे शेतामध्ये ऋग्वेद ऋषांगला घेऊन। तर ऋषांगची आंघोळ झाल्यानंतर आम्ही मारणार आहोत चक्कर। तर आज मी तुम्हाला पण शेतामध्ये घेऊन जाणार आहे। आणि इथं शेजारी जे ऊसतोडीवाले कामगार बसलेले आहेत, तर ते कशा पद्धतीने या थंडी गारठ्यामध्ये राहतात, तर त्यांच्या झोपड्या कशा असतात किंवा ते कसे राहतात, तर हे मी तुम्हाला जरा चालता चालता दाखवणार आहे त्यांचं राहणीमान। आणि त्यामध्ये जे मुख्य म्हणजे मुक्कादमी जे आहे ना, तर त्यांचं असं आहे 7-8 वर्षापासून ते आमच्या या भागामध्ये ऊसतोडीला येत असतात। तर बंजारा जातीचे लोक आहेत ते, पण इतके मराठ्यासारखे आणि छान असे राहतात। तर देवाधर्मामध्ये पण त्यांचं व्यवस्थित असं आहे, म्हणजे नॉनव्हेज खात नाही। तर त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा माळ आहे। तर आमच्या धर्माचं सर्व ते पाळतात। आणि महत्त्वाचं म्हणजे असं की त्या बाईचे दोन्हीही मुलं डॉक्टर झालेले आहेत। तर ऊस तोडी करून त्यांनी मुलांना शिकवलं, डॉक्टर केलं। तर हे खूप महत्त्वाचं आहे। आणि डॉक्टर झाल्यानंतर पण त्यांनी त्यांचा जो व्यवसाय आहे हा ऊसतोडीचा, तो सोडलेला नाही। तो व्यवसाय अजून पण ते करतात, स्वतः ट्रॅक्टर चालवतात, स्वतः ऊसतोडी करतात। तर आज मी तुम्हाला भेटवणार आहे आता। चला आता आपण जाऊया शेतामध्ये, जाता जाता बघूया आता। मतदान करून आले ना, आमचं तर लईच राहणार भारत नाही तिकडं तेवढे आणि कपडे तेवढे सारच तेवढं वावरात चालले तिकडे चहा घेतलाय आताच आणि म्हणलं चला आता वावरात जाऊन गहू पेरायचंय, गहू पेरायचंय। हा तळ मी घेतले काढून सांग आपलं जसं आलं तसं करायचं नाही। याच्यामध्ये काही सुचत नाही, ते टाल्या टोळ्यात जोडलं, ते बारदाना जोडा लागतं ना, सगळं दावे ते सोलं सगळं घ्यावं लागतं। एक फुटाने काम जमा। तर ह्या मुकादमी मावशी आहेत, दरवर्षी इथं ऊसतोडीला येत असतात। तर कितवं वर्ष आहे तुमचं आता? 8वं वर्ष आहे ना, बरोबर। मी पण आहे ना असं म्हटले होते 8वंच वर्ष असणार यांचं, कारण तुमचं ते राम लक्ष्मण लागले होते तेव्हा, आहे का नाही, शिकून म्हणजे। हां, तर आता ह्या तोडी करून यांनी त्यांचे मुलं डॉक्टर केलेत। तर आता दोघं पण लागले ना? हां, तर पहा अजून पण या तोडीला येतात, ट्रॅक्टर आहे त्यांचं स्वतःचं, मावशी आहे, सगळं असं एवढ्या अशा या कोप्या आहेत ना, या ज्या सगळ्या, तर ह्या यांच्याच कोप्या आहेत। एवढा असा सगळा राडा या एकट्याच पाहत असतात। आता हे सर्व लोक ऊसतोडीला गेलेले आहेत, पण ह्या मावशी एकट्याच कोपीवर आहेत। आणि सर्वांच्या गायांना, जनावरांना पाणी पाजणं किंवा सगळ्यांच्या कोप्याकडे लक्ष देणं,
तर हे त्यांचं दिवसभराचं काम असतं, आहे का नाही? हा सोपं ते काम असतं. हा आपलं काम सोपं आहे, हे काम अवघड आहे. शेतातलं काम सोपं आहे, पण आता हे सगळ्या जनावरांना पाणी पाजायचं, बघायला लागतं, सगळ्यांचं बघायचं, काही गेलं आलं मग, आहे का नाही? बघायला लागतं सगळं. हा तर आता ते ट्रॅक्टरवर गेले वाटतं हा गेले आता. मुकादम. तर मैत्रिणींनो आज चालले शेताकडे, तर म्हणलं चला आता मुकादमी मावशीला भेटते. तर त्या दरवर्षी मग आमच्याकडे येत असतात गप्पा मारायला दुपारच्या वेळी, इथं शेजारीच आहेत राहायला. तर आता पण तर ह्या मुकादमी मावशींचा मुलगा, एक मोठा मुलगा MBBS डॉक्टर झालाय आणि दुसरा BMS. हा दुसरा BMS डॉक्टर झालाय. तर 4 महिने बाकी आहे. 4 महिने बाकी बघता आता त्यांना काही. तर या मावशींनी खूप स्ट्रगल केलंय, म्हणजे हे आता एवढे लोक सांभाळायचे, ऊसतोडी करायच्या, त्याच्यातून मुलांना शिकवायचं आणि अशा पद्धतीने हे झोपडीत राहायचं. तर म्हणजे आता तुमचा अभिमानच वाटतो बरं का आम्हाला, हा, बरोबर आहे. आहे का नाही? तर म्हटलं चला आता हे तुमच्यापर्यंत पण दाखवा. तर हे ऊसतोडीवाले कामगार जे असतात, तर ते फक्त ऊसतोडी करून किंवा आपल्याला दिसतंय फक्त ते ऊसात काम करतात किंवा वाढे विकतात, तर एवढंच नाही करीत. तर आता पिढी बदललेली आहे आणि ते पण आपल्या मुलांना छान असं शिकवतात, आपल्या मुलांना आता शिकवतात, मोठं करतात. पण त्यांचा हा पारंपरिक व्यवसाय आहे, कारण आता हे लमान म्हणजे पारंपरिकच व्यवसाय तुमचा, आहे की नाही? बरोबर. हा पहिल्यापासून हे लोक ऊसतोडीला येतात, पण ते व्यवसाय काही सोडत नाही. जरी त्यांच्या मुलांनी डॉक्टरचं म्हणजे डॉक्टरकी केली किंवा दवाखाने टाकले, तरी तुमचा हा पारंपरिक व्यवसाय तुम्ही सुरूच ठेवणार आहे. कारण आता यांच्यावर यांचे कितीतरी कुटुंब अवलंबून आहेत. जर ऊसतोडीला नाही आले तर एवढे कुटुंब घरी बसतील, आहे का नाही? बरोबर. एवढे कुटुंब घरी बसतील, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी यांना ऊसतोडीला यावं लागतं. हा तर मग हेच मला तुम्हाला म्हणजे दाखवायचं होतं. आपण जे बघतो ना, तर ते खरं नसतं काही गोष्टी, तर त्यामध्ये काहीतरी कितीतरी कुतूहल दडलेले असतात. तर हेच तुम्हाला दाखवायचं होतं. तर मागं पण एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मावशींची भेट घालून दिलेली आहे. तर दरवर्षी हे आमच्या भागामध्ये येतात ऊसतोडीला, आणि आता 2 दिवस झाले त्यांना आलेला, अजून व्यवस्थित सामान विमान लावलेलं नाही. 2 दिवस. तर आता इथे व्यवस्थित सामान लावल्यावर आहे ना, इतकं छान कोपी सारवतात. आणि इथं त्यांच्या दारामध्ये ना तुळस पण असते, रोज रांगोळी काढतात मावशी. बरोबर. तर त्यांच्या गळ्यात माळ पण आहे, माळ सुद्धा आहे त्यांच्या गळ्यात, माळकरी आहेत त्या. तर छान असं देवपूजाही करतात त्या. तर अशा पद्धतीने देवाना पण त्यांना साथ दिली चांगली, आणि चांगली मुलं शिकलेत. तर अभिनंदन तुमचं. अशीच प्रगती हो, आहे का नाही? तर चला आता आपण जाऊया शेतात. तर चालता चालता तुम्हाला दाखवल्यात या मावशी मी. ते आपल्या भरोशावर सगळं राड आहे ना. मग काय एवढा राडा नाही ना. ते पण लोक एक कोप्याने एक भांडे आपलं तसं. पळू नका. झाडावर चढायची प्रॅक्टिस चालली का? अरे बापरे, मंदर मामा का भाई म्हणा. चला शेतात चाललोय ना आपण, इथंच बसलेत कुठाने करीत. हा बस आता भरपूर झालंय, चला उतरा खाली. उतर पिलू, तू काय लय उंच आहे का? उतर चल, मारवडी हाय दादू, उतर खाली, चल जायचं आपल्याला शेतात. चला आता शेतात गहू पेरायचं काम सुरू आहे, तर जाऊया आपण शेतामध्ये. हा आपल्या शेतात आता गहू पेरू राहिले तिकडं, ते पाहिलं बस ट्रॅक्टर चालू आहे, पेरणी चालू आहे गव्हाची. हे काय इथं गोणीमध्ये गव्हाचं बी, इथं खत, NPK. गहू पेरायच्या अगोदरच NPK पेरलंय, झालंय वाटतं आता गहू पेरायचं. तर यंदा पण आम्ही श्रीरामच गहू पेरलाय. तर मागच्या वर्षीच्या श्रीराम गव्हाला खूप छान असं अवरेज पण मिळालं, आणि तो गहू पण खाण्यासाठी मस्त, पोळ्या पण एकदम मऊ लुसलुशीत होतात, आणि गव्हाला अजिबात एक सुद्धा किडा लागला नाही. हे तर आता आपल्या गव्हाला 7, 8, 9 महिने झालेले आहेत, पण किडा सुद्धा लागला नाही, आणि भरपूर अवरेज असल्यामुळं हा गहू पेरण्यासाठी एकदम असा उत्तम आहे खायला.
तर आता शेवट इथं ट्रॅक्टरनी दंड पाडत आहेत पाण्यासाठी, पाणी जाण्यासाठी दंड पाडून घेत आहे ट्रॅक्टरनी. आणि इथं ऋग्वेद चढलेला आहे झाडावर. तिकडे पप्पाची पिशवी टाका. तर इथं गहू पेरून झाल्यानंतर ट्रॅक्टर मधलं बी आणि खत पोरं काढून घेतलं ट्रॅक्टर. तर हे सर्व खोलून खत बी सर्व काढून घेतलं. तर आता आपला गहू पण झालेला आहे पेरायचा. आणि संध्याकाळी पहाटे 4ला लाईट येते, तर 12 वाजेपर्यंत लाईट असते. त्यामुळं आता भरणं पण व्यवस्थित असं होणार आहे. आणि सारे पण छान असे पाडून झालेले आहेत. तर मैत्रिणींना आता आपल्या शेतामध्ये आता गहू पण पेरलाय. पेरणी झाली का रे? काय तिकडं बघू ना, विहिरीत पाणी किती आलंय. तुला म्हणले, मला थोडे म्हणले. तू नको येऊ मग. विहिरीत किती पाणी आलंय बघू. चाललो. आम्हाला नाही यायचं का? थांब ना, येऊ दे गाडीवर. तर विहिरीचा साठा थोडासा आता कमी झालेला आहे, कारण पाटाला पण पाणी नाही. त्यामुळे शेतात झाली आता गव्हाची पेरणी. तर आता लाईट रात्रीची असती, त्यामुळे आता रात्रीच्या वेळीच पाणी भरावं लागतं. आणि खूप अशी थंडी सुटलेली आहे सध्या आता. तर चला तर मैत्रिणींनो, आज आपल्या शेतमळ्यामध्ये पण चक्कर मारली आता. आणि आता शेतमळ्यात झालेली आहे गव्हाची पेरणी. तर चला, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.